हॅलो 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 चेक चेक हॅलो 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 चेक 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 हॅलो. चला तर आपण बघत आहोत कुणबी प्रीमियर लीग पर्व दुसरे 2024 आणि सामना चालू होतोय तो कुर्जे विपक्षात शिवतेज गोंदे. पहिला चेंडू चांगला फटका लॉंगॉनच्या दिशेने, आता मात्र आर पार चौकार. जबरदस्त सुरुवात म्हणावी लागेल ती जयेशच्या बॅटमधनं. अफलातून कामगिरी करावी लागेल त्याला मात्र आज आपल्या संघाकरिता, आणि त्याच्या विपक्षात ठाकला येतो शिवतेज. आणि आपल्या लीग टेबल मध्ये जर आपल्याला परफॉर्मन्स द्यायचा असेल तर निश्चित शिवतेज संघाला सुद्धा चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल. एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या चेंडूवरती अतिशय सुरेख असा फटका, अलॉंग द कार्पेट फटका म्हणावा लागेल, जो आला तो जयेशच्या बॅटमधनं. जबरदस्त दुसरा चेंडू सुरतचा, अतिशय सुरेख चेंडू, अतिशय सुरेख चेंडू. थोडस यष्टींच्या पाठीमागे थोडस गचा क्षेत्ररक्षण कीपरच्या हातामधनं, नाहीतर मला वाटतं मासा फसला असता तो जयेशच्या रूपानं. जबरदस्त सुरेख अशी फलंदाजी पहिल्या चेंडूवर देतात, नंतर मात्र कमबॅक बघायला मिळतो तो सुरतचा. तिसरा चेंडू षटकातला, पुढचा चेंडू जयेश करता, बघू काय करतो जयेश. आणि चांगला फटका भिरकावून दिलाय, आणि आता मात्र नो मॅन्स मध्ये चेंडू लँड होऊन आर पार चौकार. पुनश्च एकदा जबरदस्त फलंदाजी 4 येत आहेत या चेंडूवरती. अतिशय नवोदित परंतु तितकाच अनुभव असा हा सूरज, परंतु त्याच्या विपक्षात ठाकला गेलाय तो जयेश, ज्याच्या बॅटमधून अतिशय धावांचा पाऊस पडतोय असा जयेश. जयेश पुढचा चेंडू पुनश्च एकदा फटका फसलाय, बघू काय होतोय. आणि आता मात्र गडी बाद होतोय, डगआउटच्या दिशेने जातोय तो जयेश. पहिला धक्का लागतोय तो कुर्जा संघाला, ज्यांनी छाप उमटवली होती या कुर्जासाठी जयेशने. मुख्य गडी बाद होतोय, आणि मला वाटतं आता शिवतेजच्या प्रांगणात अतिशय आनंदाचं वातावरण, कारण की ज्याची भीती होती असा फलंदाज बाद होऊन परतताना डगआउटच्या दिशेने. लगेचच घाई करायची, स्पीड स्पीड अप. नवीन बॅटर मैदानात येतोय, फलंदाजाचं नाव धीरज. नवीन बॅटर धीरज मैदानात आलाय. आता मात्र दारोमदार असणार आहे त्याच्या खांद्यावरती ती कुर्जा संघाची. अतिशय सुरेख अशी सुरुवात, 2 चौकार लगावले गेले होते जयेशच्या बॅटमधनं, तदनंतर कमबॅक म्हणावं लागेल. सुरेख असा पहिला एक यष्टीच्या पाठीमाग डिसमिसल झाला होता जयेशचा कॅच, तदनंतर मात्र सुरेख असं क्षेत्ररक्षण आणि गडी बाद झाला. पुढचा चेंडू पुनश्च एकदा सुरेख सुरेख अतिशय सुरेख गोलंदाजी, अतिशय टप्प्यावर आणि दिशेवर धीरज धीरज धुकते फलंदाजी करतोय. पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडू टाकला गेला होता मैदानामध्ये, आणि आता मात्र पुनश्च एकदा चेंडूला सन्मानित करण्यात येत आहे. कॉन्फिडन्स अतिशय चांगला म्हणावा लागेल तो सूरजचा. षटक समाप्तीची घोषणा, आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8. या धावसंख्येवर एक गडीच्या मोबदल्यात अतिशय संथ अशी सुरुवात म्हणावी लागेल, कारण की या मैदानावरती ज्या पद्धती धावा जमावल्या जातात, आतापर्यंत 100च्या वरती धावा जमावल्या गेलेल्या होत्या, आणि शेवटच्या दिवसातला हा सकाळच्या सत्रातला पहिला सामना बघतायत आपण सर्व. आणि आता मात्र मला वाटतं बॉलिंग मारूवरती सज्ज होतोय तो रोहित शेलार, एक नवोदित परंतु तितकाच अनुभवी असा, ज्याच्या हाताची जादू आपल्या सर्वांना बघायला मिळाली होती या कुणबी प्रीमियर लीग मध्ये या मागच्या 4 दिवसामध्ये. मला वाटलं पहिलं मिडल षटक सुद्धा त्याच्याच नावावरती असावं. निश्चित पहिला चेंडू अतिशय सुरेख असा रनअप त्याचा, बॉलिंग मारून सुसज्ज पहिला चेंडू, चांगला फटका सजवला गेला लॉंगॉनच्या दिशेने. तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते शिवतेज वॉरियर संघाकडनं.
आणि आता मात्र पुनश्च एकदा मंदार जाऊन पोहोचतोय तो बॅटिंग मार्क वरती सामना करेल तो मला वाटतं रोहितचा धावा जमावाव्या लागतील खुर्जा संघाला जर चांगलं फाईट उभं करायचं असेल अगदी सुरेख सुरेख अगदी सुरेख चेंडू उर्वरित काम यष्टी रक्षकांनी पूर्ण केलंय यष्टीच्या पाठीमागे प्रीतमने निश्चित आज मात्र ठाकरे सर सुद्धा या मॅचचा खेळताना आनंद घेता यायला बघायला मिळत आहे चेतन ठाकरे मॅन फ्रॉम मोहखुर्द आणि सुरेख पुनश्च एकदा सुरेख चेंडू परंतु पंचांचे हात हवेत अवांतर धावेनी धावसंख्येत बदल होतोय धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 वरती व्हाईट यॉर्करचा प्रयत्न करायचा होता परंतु पंचांचे हात समांतर हवेत गेले आणि धाव आले अवांतर आणि पुढे सुरेख असं डिसमिसल झालं पुनश्च एकदा एक धाववरती समाधान मानावं लागेल ते मला वाटतं धीरजसाठी धावसंख्या एकेरीने वाढते 11 वरती जाऊन पोहोचलाय सन्मानित करण्यात येते ते मला वाटतं रोहितला पुढचा चेंडू मंदार करता मंदारला आता खेळी सजवावी लागणार आहे काहीसे फटके सजवावे लागतील आणि आता मात्र फटका सजवला गेलाय परंतु सुरक्षित क्षेत्ररक्षण लॉंगॉनच्या दिशेने अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते शिवतेज वॉरियर संघाचा आणि गडी बाद होतोय मंदार दगाडच्या दिशेने जातोय आणि दुसरा धक्का बघायला मिळतोय तो खुर्जा संघाला चांगली गोलंदाजीचा प्रात्यक्षिक बघायला मिळतो रोहितच्या गोलंदाजीमधनं शिवतेज वॉरियर करता आज मात्र लढावं लागणार आहे ते खुर्जा संघाला आपलं नाव ठेवण्यासाठी परंतु तितकाच मातब्बर संघ शिवतेज वॉरियर्स आपली छाप सोडण्यासाठी या सामन्यावरती तग धरून उभा आहे पुढचा चेंडू पुनश्च एकदा नवीन बॅटर मैदानात आणि सुरेख चेंडू आपलातून गुड लेंग डिलिव्हरी आणि उर्वरित काम यष्टी रक्षकाने सुरेख पद्धतीने पूर्ण केलंय निर्धाव चेंडू म्हणावा लागेल निर्धाव चेंडूची सांगता प्रमोद आलाय अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय तो रोहित पुढचा चेंडू प्रमोद करता बघू प्रमोद काय करतोय आणि चांगला फटका पॉइंटच्या दिशेने मारला गेलाय ठाकरे सरांनी तितकंच चांगलं असं कव्हर दिलंय एका धावावरती समाधान मानावं लागतंय आणि 12 वरती धाव फलक नेऊन ठेवला जातो आणि षटक समाप्त होतंय ते रोहितचं आता मात्र पॉवर प्लेचे दोन्ही षटक समाप्त झालेले आहेत आणि पॉवर प्ले मध्ये जितक्या धावा जमवायच्या होत्या तितक्या काय बघायला मिळाल्या नाहीत खुर्जा संघाकडनं 12 चेंडू टाकून झाले 2 गडी बाद झालेत आणि 12 धावा पुनश्च एकदा सूरज बॉलिंग मारवरती सुसज्ज आता मात्र प्रमोद आणि धीरजला आपली खेळी थोडीशी वेगळ्या दिशेने न्यावी लागेल धावा जमावा लागतील या सामन्यात जर आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर निश्चित संयमी आणि चांगला असा खेळ दाखवावा लागणार आहे तर खुर्जा संघाकरिता परंतु हॅवी होऊन गोलंदाजी बघायला मिळते ती सूरज आणि रोहितची पुनश्च एकदा सूरज बॉलिंग वरती सुसज्ज चांगली अशी गोलंदाजी अचूक टप्पा आणि अचूक दिशेवरती गोलंदाजी करणारा असा गोलंदाज पहिला चेंडू आणि आता मात्र सुरेख जबरदस्त पहिला चेंडू निर्धाव म्हणावा लागेल तो सूरजचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करेल प्रमोद आता मात्र सुरेख चेंडू अतिशय सुरेख चेंडू जबरदस्त गोलंदाजी आता मात्र हेरलं गेलंय ते फलंदाजाला त्याच्या बॉडी लँग्वेज नुसार गोलंदाजी करताना बघायला मिळतोय तो सूरज एक चाणक्य असा गोलंदाज म्हणावा लागेल अचूक टप्प्यावरती गोलंदाजी बघायला मिळते सूरजची आणि आता मात्र मोठा फटका सजवण्याच्या नादात पुनश्च एकदा डॉट होतो ते चेंडू आता लगातार 3 डिसमिसल फलंदाजाच्या माध्यमातून बघायला मिळाले तर 3 चेंडू त्याच्या हातनं सुटले गेलेत ते आणि सुरेख अशी गोलंदाजी आता मात्र हवी होऊन गोलंदाजी करेल तो सूरज धाव संख्या स्थिर 12 वरती 2 गड्यांच्या मोबदल्यात खुर्जा संघ संघर्ष करताना बघायला मिळतोय आणि आता मात्र हा जबरदस्त द लॉंग बी डीट षटकार 6 जबरदस्त
जे पहिले चेंडू निर्धाव गेले होते त्याचा खरपूस समाचार घेताना बघायला मिळाला. फुलटॉस मिळाला होता आणि प्रमोदने त्याचा मात्र खरपूस समाचार घेतला आणि धाव संख्येत आता मोठ्याने बदल होताना बघायला मिळते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 18 वरती. जबरदस्त आता मात्र सामना बघायला मिळतोय तो जबरदस्त चांगला कमबॅक बघायला मिळाला तो प्रमोदच्या बॅटमधनं. सुरतचा फुलटॉस चेंडूला चांगली दिशा दिली, वळण दिलं आणि आता मात्र पुन्हा एकदा एक चांगला फटका सजवण्याच्या नादामध्ये पुन्हा एकदा चौकार. बॅटची एज घेऊन गेलेला असाला, जाऊन पोहोचला चौकार. आता मात्र बॅक टू बॅक एक षटकार आणि चौकार. धाव संख्येत मोठा आमूलाग्र बदल बघायला मिळाला. धाव संख्या 10 ने वाढते. 2 चेंडूच्या मोबदल्यात जाऊन पोहोचते 22 वरती. आणि षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतो सूरज. आता मात्र थोडस दडपणात बघायला मिळतो तो सूरज. शेवटच्या चेंडूवरती कुठलं अस्त्र वापरेल प्रमोद हवी होऊन आता खेळताना बघायला मिळतो. आता मात्र चांगला अलॉंग दो कार्पेट फटका बघायला मिळतोय. बघू चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण रोहितच्या माध्यमातून बघायला मिळते आपल्या सर्वांना. एकच धावावरती समाधान. धाव संख्येत बदल होतो. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 23 वरती. षटक समाप्तीची घोषणा करतात पंच. नंतर पुन्हा एकदा बॉलिंग मारवरती कुठला गोलंदाजी साठी सुसज्ज होतोय बघूयात. चला पुन्हा एकदा रोहित बॉलिंग मारण्याचं सुसज्ज बघायला मिळतोय आपल्याला. त्याच्या विपक्षात ठाकलाय तो मला वाटतं धीरजला आता मात्र चांगली कामगिरी करावी लागली. धीरजने सॉरी प्रमोदने मागच्या षटकामध्ये एक चौकार आणि षटकार ठोकला होता आणि आपल्या संघाला निश्चित चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवलं होतं. थोडासा वेळ गेला परंतु आता मात्र खेळ बघायला मिळतो तो प्रमोदच्या बॅटमधनं. पहिला चेंडू पुन्हा एकदा आणि आता मात्र सुरेख फलंदाजाला हेरून गोलंदाजी बघायला मिळते ती रोहितच्या बॅटमधनं. गुडलिंग डिलेवरती चेंडू पिच होऊन अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षकाने उर्वरित काम पूर्ण केलं आणि निर्धाव चेंडू पहिलाच चेंडू रोहितने प्रमोद करता केला होता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला असं आणि आता मात्र मोठा फटका सजवलाय आणि आता मात्र जबरदस्त सुरेख असं आरपार षटकार. लॉंगाच्या वरनं बिग हिट फळणावं लागेल ते प्रमोदच्या बॅटमधनं. आता मात्र प्रमोद थोडासा हवी होऊन खेळताना बघायला मिळतोय तो रोहितच्या गोलंदाजीवरती चांगले फटके सजवले गेलेत. धावसंख्येत मोठ्याने बदल होतो. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 वरती. चांगला समाचार. पहिल्या चेंडूवरती हवी होऊन खेळत होता तो रोहित. तदनंतर मात्र होता चेंडूला हेरलं. टप्पा अचूक टप्पा चांगलं कनेक्शन बघायला मिळालं आणि चेंडू लॉंगांच्या डोक्यावरनं चांगला असा पुन्हा एकदा सुरेख नमुना साथ दर करतोय तो रोहित. एक तू एक मी असा सामना बघायला मिळतो आता मात्र मैदानाच्या मध्यभागी. चौथा चेंडू पुन्हा एकदा प्रमोदने अतिशय चांगले फटके खेळलेत आता मात्र या मॅच मधला. चेंडू पुन्हा एकदा बॅटीवरती जमवताना बघायला मिळाला परंतु लॉंग ऑनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण सूरजच्या माध्यमातून. एकच धावावरती समाधान. आता मात्र जाऊन पोहोचतो तो स्ट्राईक एंडला धीरजला काहीसं चांगला खेळ करावा लागेल आपल्या कुर्जा संघाकरिता. फटके सजवावे लागतील परंतु बांधून ठेवलंय निश्चित रोहितने आपल्या गोलंदाजीवरती. चौथा चेंडू घेऊन येताना रोहित धीरज करता बघूया आणि आता मात्र बॅटची एज घेऊन यष्टिरक्षक थोडंसं डिसमिसल होताना कॅच ड्रॉप होताना बघायला मिळतोय. निश्चित हा गडी बाद होऊ शकला असता. एक चेंडू बाकी आहे पंच. शेवटचा चेंडू बाकी आहे षटकातला. शेवटचा चेंडू घेऊन येईल तो रोहित. बॅटिंग सुसज्ज असं प्रमोद. बघू काय करतो. आणि आता मात्र सुरेख चेंडू जबरदस्त चेंडूचा समाप्त होतं. षटक समाप्तीची घोषणा करतात पंच.
आणि धाव संख्या 31 वरती जाऊन पोहोचते. 4 षटकांच्या समाप्तीमध्ये 2 गडी बाद झालेत आणि 31 धावा. चोवीस चेंडूंचा टाकून गेलेत आणि 31 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. 2 गडी बाद झालेत आणि आता मात्र नवीन गोलंदाज मार्कवरती सुसज्ज होताना बघायला मिळतोय सूरज पाटील. आता धीरजला मात्र या 2 षटकामध्ये चांगल्या धावा जमाव्या लागतील. एक संघर्षमय सन्मानजनक स्कोर धावफलकावर लावा लागेल. तो धीरज आणि प्रमोद या 2 धुरंधरांना कुंजाकरिता. सूरज बॉलिंग मारवती रेडी. पहिला चेंडू आणि आता मात्र बॅटची एज घेऊन गडी बाद होताना बघायला मिळतोय. तिसरा धक्का लागतोय तो गुंजा संघाला. सुरेख चेंडू, पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडू टाकला गेला होता मैदानामध्ये. काहीसा कळू शकला नाही. बॅटची एज घेऊन एसटीच्या पाठीमागे सुरेख अशी कामगिरी एसटी रक्षकाची आणि पहिल्याच चेंडूवरती धक्का लागला तो गुंजा संघाला. 31 या धावसंख्येवरती तिसरा गडी बाद होताना बघायला मिळतोय. आणि सुरतचे पहिलाच चेंडू अतिशय सुरेख. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली गेली आहे आणि आता मात्र आपला कॉन्फिडन्स, आत्मविश्वास वाढलाय तो शिवतेज वॉरियर संघाकरिता. नवीन बॅटर मैदानात येतो तो भावेशला कामगिरी करावी लागेल. मोठा फटका फसतोय. क्षेत्ररक्षक खाली आहे, बघू काय होतं. आणि सुरेख झेल, जबरदस्त बॅक टू बॅक 2 विकेट बघायला मिळतात आणि आता मात्र हॅट्रिक साठी एक नामी संधी चालून आली आहे ती सूरज पाटील करिता. आणि आता मात्र बॅक टू बॅक 2 खेळाडू डगआउटच्या दिशेने जाताना बघायला मिळतात. त्या कुंजा संघाकरिता चांगली असा संघर्ष केला होता मागच्या 2 षटकामध्ये. संत का नाही, परंतु अतिशय सुरेख पद्धतीने धावा जमावल्या गेल्या होता. जयेश बाद झाल्यानंतर प्रमोदने, परंतु आता मात्र 2 गडी बाद झालेत. 2 चेंडूवरती 2 गडी बाद झालेत. त्यानंतर पुन्हा एकदा विक्रांतने सुरेख कॅच पडला होता. आता मात्र जबरदस्त अपील मागतायत, दाद मागतायत पंचांकडून आणि गडी बाद. आणि आता विकेट हॅट्रिक सूरजला, जबरदस्त. आणि विकेट हॅट्रिक आपल्याला बघायला मिळते सूरज पाटील यांच्या माध्यमातून. आजच्या दिवसातली पहिली विकेट हॅट्रिक शिवतेज वॉरियर संघाकरता. अतिशय हवी होऊन गोलंदाजी बघायला मिळते शिवतेज वॉरियर संघाची कुर्जा संघावरती. सूरजचा पुढचा चेंडू, 3 चेंडू 3 विकेट. अतिशय चांगली कामगिरी बघायला मिळाली गोलंदाजी ट्रॅकवरती सूरज पाटील यांची. चौथा चेंडू आणि आता मात्र चांगला फटका सजवला जातोय. बघूया काय होतंय. आणि तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण, जबरदस्त लगातार बॅक टू बॅक 4 विकेट. आता मात्र हॅट्रिक नंतर सुद्धा पुन्हा एकदा 4 विकेट. आता मात्र एक नामी संधी चालून आली आहे ती सूरज पाटील करता. 6 चेंडू मध्ये 6 विकेट घेतोय का बघायला मिळेल. ऑन इन ऍक्शन बघायला मिळते आपल्याला मैदानावरती. आणि दिनू पाटील यांच्याकडनं आता मात्र सूरज पाटीलला बक्षीस लावलं घेतलंय. 5वा विकेट जर मिळवला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल ते सूरज पाटीलला. आणि आता मात्र किशोर कशा पद्धतीने फलंदाजी करतो बघावं लागेल. 5वा चेंडू पंचांचे हात समांतर आणि धाव येते अवांतर. 1 धाव अंतरच्या रूपाने मिळाले ते कुंजा संघाकरिता. बघूया
या चेंडूवरती विकेट येते का? चांगला फटका सजवला गेलाय, बघू काय करतोय सूरज. सूरज आणि चांगला झेल होऊ शकला असता. 500 रुपयाचं कॅश प्राइज दिनेश पाटील यांच्या माध्यमातून लावला गेलं होतं. बॅक टू बॅक 5वा गडी बाद होऊ शकत होता जर सूरजने तिथे चांगलं क्षेत्ररक्षण केलं असतं तर. 2 धावा जमवल्या गेल्यात. किशोरने आपल्या संघाकरिता थोडासा स्वयंमी खेळ खेळताना बघायला मिळतोय तो किशोर. शेवटचा चेंडू सूरजचा, बघू किशोर करता. आणि आता मात्र सुरेख चेंडू. षटक समाप्तीची घोषणा केली जाते आणि मी मात्र आता समालोचनाची जबाबदारी पुरुष एकदा आमचे चला तर 7 गडी बाद झालेत बघायला मिळतात आपल्या कुर्जा संघाचे. आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती मला वाटतं 34 वरती. थोडासा धावांवरती रोख लावला गेलाय ज्यामध्ये ज्या वेळेला सूरज पाटील आला. बॅक टू बॅक 4 विकेट घेतल्या. त्यानंतर मग धावांवरती चांगलासा रोख लावला गेला. कुंदन बॉलिंग मारवरती रेडी. थोडासा प्रमोदला सुद्धा त्याने थांबवलंय. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू ची सांगता बघायला मिळते. फ्री हिट, नो बॉल आणि फ्री हिट असणार आहे. आता मात्र एक नामी संधी चालून आली प्रमोदला. कांतनचा पहिला चेंडू नो बॉल घोषित केला बंजानी. आता मात्र फटका सजवलाय लॉंग ऑनच्या दिशेने. हा लॉंग बिग हिट, षटकार 6. आणि आता मात्र धाव फलक चांगल्या पद्धतीने हालताना बघायला मिळतोय कुर्जा संघाचा. 41 वरती जाऊन पोहोचतोय. चांगली फटकेबाजी की बघायला मिळते ते मला वाटतं प्रमोदच्या बॅटमधनं. प्रमोद वैयक्तिक असे चांगल्या धाव संख्येवरती खेळताना बघायला मिळतोय. 35 मधल्या 25 धावा मला वाटतं 41 पैकी 25 धावा एकट्या प्रमोदने केल्यात कुर्जा संघाकरता. आता मात्र पुन्हा एकदा क्रीजच्या बाहेर टाकलेला चेंडू नो पंचांनी घोषित केलाय. आणि फ्री हिट पुन्हा एकदा फ्री हिट वरती षटकार ठोकला गेला होता. त्यानंतर बघूया काय करतोय तो प्रमोद. प्रमोदला आता मात्र हात खोलावे लागतील. आपल्या संघासाठी धावा जमवावे लागतील. एक सन्मानजनक स्कोर आपल्या संघाकरता उभं करावे लागेल कारण की तगडे फलंदाज आहेत शिवताईज वॉरियर संघामध्ये. पुढचा चेंडू प्रमोद करता शॉर्ट पिच डिलिव्हरी म्हणावी लागेल परंतु त्याचा समाचार घेता आला नाहीये प्रमोदला. आणि फ्री हिट वरती काहीसा हात खोलती आलेला नाही ते प्रमोदला. बघूयात कांचन चांगले टप्प्यावरती चेंडू डिलिव्हर करताना बघायला मिळाला. पुढचा चेंडू प्रमोद करता. प्रमोदला फटका सजवावा लागेल आणि आता मात्र फटका सजवला गेलाय. जबरदस्त लेग स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगला फटका बघायला मिळतोय. द लॉंग हिट बिग षटकार 6. 6च्या रनानंतर धावफलक बदल होताना बघायला मिळतोय. 48 वरती जाऊन पोहोचतोय. आता मात्र चांगला अशी फटकेबाजी आणि 2 षटकार बघायला मिळतात कांचनच्या या गोलंदाजीवरती. प्रमोदने 12 धावा जमवल्यात. वैयक्तिक सुद्धा चांगली कामगिरी आणि संघासाठी चांगली कामगिरी बघायला मिळते ती प्रमोदच्या माध्यमातून. पुढचा चेंडू प्रमोदला धावा जमावा लागतील. बघू प्रमोद काय करतो. पुन्हा एकदा फटका मारण्याच्या नादात आता मात्र बीट होतोय. रोहित काम यष्टीरक्षकाने अतिशय सुरेख पद्धतीने पार केलंय. पण 4 चेंडू टाकून झालेले आहेत. धावफलकावरती कांचनने 14 धावा खर्च केल्यात. 2 चेंडू चाकण्याचे बाकी आहेत आणि 2 चेंडूवरती चांगले फटके सजवावे लागतील ते प्रमोदला. पुढे येऊन खेळण्याचा निर्धार आणि आता मात्र यष्टीरक्षकाने सुरेख असा काम केलंय. आपलं पूर्ण काम करून आता मात्र गडी बाद होताना बघायला मिळतोय तो प्रमोद. चांगली फलंदाजी करताना बघायला मिळाला प्रमोद. वैयक्तिक अशा 1 चेंडू बाकी आता इनिंगचा शेवटचा चेंडू बघायला मिळतोय तो कुर्जाकरिता. शिवताईज वॉरियर संघ शेवटचा चेंडू घेऊन येईल. आणि आता मात्र किशोर पुन्हा एकदा किशोर नवीन बॅटर मैदानामध्ये बघायला मिळतोय. शॉर्ट पिच डिलिव्हरी चांगला फटका बघायला मिळतोय. लॉंग ऑनच्या दिशेने चांगला आर पार चौकार 4.
नितीन नितीनच्या बॅटमधनं शेवटच्या चेंडूवरती 4 आले आणि 10 फलक पुढे जाताना जाऊन बघायला मिळतोय 52 वरती. 53 टार्गेट असणार आहे शिवतेज वॉरियर संघाला. चला तर पुढचं समालोचन चांगला असा घोडा आज बघायला मिळेल आपल्याला आमचे मित्र परम मित्र यांच्या माध्यमातून. थँक्यू. चला जाऊयात आपण नेक्स्ट मॅचच्या दिशेनं, टॉसच्या दिशेनं. केव आणि जाणता राजा, चला बोथ टीम कॅप्टन्स आपण इथे उपस्थित असाल तर आपण नाणेफेकीसाठी क्षणाचाही विलंब न करता त्वरित उपस्थित व्हायचं आहे टॉस बॉक्समध्ये. सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गरजे, काळजात रक्तात पाती नाव आमच्या राजे. हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून संकटी धावणारी नवसाला पावणारी आई माझी एकविरा माऊली आई वज्राईच्या चरणी नतमस्तक होत आलेल्या सर्व क्रिकेट रसिक खेळाडूंना या समालोचक तेजस जोबीचा हरे कृष्णा, नमस्कार, जय सियाराम, जय बजरंग. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. आजचा फायनल दिवस, अंतिम दिवस आणि शेवटचा दिवस गोड व्हावा या अनुषंगानं 10 वाजता ठीक पहिल्या मॅचला इथून मात्र सुरुवात झाली आणि शिवतेज आणि त्याच्या विपक्षात 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळाला जय हनुमान कृंजे संघ. या 2 संघांमध्ये ही लढत. कृंजे संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना धावा बनवल्या गेल्या 52 आणि विजयाकरिता 53 धावांचं आव्हान समोर ठेवले गेले. पाहूया 53 धावांचं आव्हान इथून मात्र पार करेल का शिवतेज संघ. नक्कीच शिवतेज हे नाव आपण जर का बघितलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं शिव हे नाव आपण सातत्याने इथून मात्र पाहतो. पहिली 2 अक्षरं इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात आणि निश्चित रूपानं 18 पगड जातींना एकत्रित करून स्वराज्याची निर्मिती ज्या व्यक्तिमत्वाने केली त्या अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या नावाने हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सध्या तरी हनुमान जयंतीला सर्वात मोठी पालखी सोहळा कुठल्या गावामध्ये होत असेल तर कृंजे गाव आणि डेफिनेटली त्याच मारुती रायाच्या नावानं हा संघ आता मात्र खेळताना आपण इथून मात्र पाहतोय. नक्कीच मी कृंजे संघाच्या क्षेत्ररक्षकांना विनंती करतोय, खेळाडूंना विनंती करतोय, आपलं 360 अंशाचं जे मैदान आहे ते त्वरित आपण सजवून घ्या आणि शिवतेज वॉरियर्स आपणास विनंती असेल आपले बॅटर आपण मैदानाच्या दिशेनं क्षणाचाही विलंब न करता त्वरित पाठवून द्यायचं आहे. आजच्या फायनल डे करिता आमच्या समवेत दीपकजी गवारी साहेब जे गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत, कल्पेश गोताळणे आणि टीम सावली क्रिएशनच्या भूमिकेमध्ये, नरेंद्र सध्या टॉप लेवलला कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये, कदाचित यश मात्र दिसणार नाही आहेत की आहेत, यश यश सध्या दिसणार नाही आहेत. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. 53 धावांचं आव्हान इथून मात्र पार करायचंय शिवतेज वॉरियर संघाला. अटीतटीच्या लढती आजच्या दिवसामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतील या किंग ट्रॉफीवर. कारण क्राऊन आहे या ट्रॉफीचा विचार जर का केला तर त्या ट्रॉफीवर क्राऊन राजाचा मुकुट आपल्याला पाहायला मिळतो आणि या किंग ट्रॉफीवर कुणबी चषक माफ करा कुणबी प्रीमियर लीगच्या या ट्रॉफीवर नाव कोरताना कोणाला आपण इथे मात्र पाहूया, कोणाला मात्र पाहायला मिळेल याकरिता आजच्या लढती इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतील. चला बी फास्ट, आपण गेम स्पीडअप करायचं आहे.
चला मॅचला करूयात आपण सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता जयेश नामांकित केलाय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जयेश तयार. पहिलाच बॉल यावेळेस हलक्या हातानं फक्त सर बॅटनं खेळायचं होतं. कदाचित फटका पाहिजे तसा कन्वर्ट होऊ शकला नाहीये. एज घेतली असावी. दरम्यान रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना सिंगल करिता आगे कुछ एक धाव इथे मात्र मिळते. आणि श्री गणेश हिंदू धर्माचा जर का आपल्या विचार केला तर हिंदू धर्मामध्ये कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पाच्या प्रतिमेच्या पूजनानं किंवा त्याच्या आराधनाने आपण करत असतो. आणि डेफिनेटली इथे मात्र सिंगल मिळाली आहे. सो इथून मात्र श्री गणेशा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 53 धावांचं आव्हान पार करायचं आहे शिवतेज वॉरियर संघाला. डावकुरी हाताचा फलंदाज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, क्विकली ऍक्शन, नरदा फेकी डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. चेंडू संपुष्टात येत आहे. 2 धावासंख्या 1 या अंकावर धावफलक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जयेश तयार. पुढचा बॉल षटकातील आपण इथून मात्र पाहत आहे. गॅप हेरलाय. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल बाउंड्रीच्या दिशेनं वेगानं धाव घेतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतील, फेक होईल तोपर्यंत धावा मिळतील तरी किती. धावा मिळतात. या चेंडूवर 2 आणि धावासंख्या 3 या अंकावर धावफलक. मी आधी पहिल्या दिवसापासून सांगत आलोय पॉवर प्लेच्या षटक जेव्हाही आपण खेळात तेव्हा पॉवर प्लेच्या षटकामध्ये निश्चित रूपानं आपण मोठ्या फटक्यांना पसंती देण्यापेक्षा गॅप हेरा. कारण त्यामध्ये गॅप आपल्याला खूप सारा पाहायला मिळतो. आणि गॅप जेव्हा आपण हेराल ना तेव्हा मात्र चौकाराच्या दिशेने वाटचाल कराल. कारण तो गॅप कव्हर करायला थोडासा वेळ क्षेत्ररक्षकांना जातो. हो या वेळेस मोठ्या फटक्याला पसंती दिली गेली आहे. सरळ बॅटनं फटक्याला इथे मात्र कन्वर्ट केलं गेलंय. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर सरळ निघून जातोय सीमारेषा पार. इथे मात्र षटकार डीजे. बेस्ट बॉलरला जे शूज आम्हाला दिलेत आणि फायनल मॅन ऑफ द मॅच करिता शूज आहेत ते शूज इथे मात्र सतीशजी देसले साहेबांकडून तेही इथे मात्र पोहोचतात. त्यांचेही आम्ही खूप खूप आभारी आहोत. निर्धाव फेक डॉट बॉल. चेंडू संपतायत आतापर्यंत 9. चेंडू संपतायत 5 धावसंख्या 9 या अंकावर धावफलक. अंतिम एक चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय. डावकरी हाताचा बॅटर हलक्या हाताने दिशा इथून मात्र दर्शवली जाईल. टेक्निकल स्ट्रोकला पसंती देत आहेत. सिंगल इथून मात्र मिळते. षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक पहिला संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10. फायदा घेणे गरजेचं होतं पण एका धावेला पसंती देतील. नाणेफेक इथे विन होतोय. येस नाणेफेक विन होतोय इथे मात्र. केव संघ का नाणेफेक कोण विन होतोय? केव संघ. आणि निर्णय स्वीकारत आहेत. फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय. जाणता राजा संघाला आमंत्रित केले गेले फलंदाजी करण्याकरिता.
चला डोंट वेस्ट टाइम. पंच आपण सक्त ताकीद द्या. फायनल आपल्याला उजेडातच खेळवायची आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्या. गोलंदाजी ट्रॅक पर गोलंदाज निरंजन तयार. नेक्स्ट बॉल. ओ हो प्रहार तर चांगला आहे. ताकद थोडीशी कमी. मिस टायमिंग. विकेटचं पतन. विकेट क्रमांक 1 तंबूच्या आसऱ्याला. थँक्यू डीजे. विकेटचं पतन. धावसंख्या 11-11 या अंकावर धावफलक. आपण इथून मात्र पाहताय चेंडू संपले. 2 शेवटच्या 4 चेंडूचा खेळ. विकेटचं पतन होताना आपण इथून मात्र पाहिलंय. न्यू बॅटर सूरज पाटीलला आपण पाहताय गोलंदाज या. पहिलाच बॉल. सूरजचा इथे मात्र फटका चांगल्या पद्धतीने सजवला होता. फटका फसलाही होता. झेल होतं इथून मात्र ड्रॉप. झेल जेव्हा जेव्हा आपण ड्रॉप कराल तेव्हा तेव्हा त्याच्या विपक्षात कशा पद्धतीने प्रत्युत्तर दिलं गेलं हे प्रत्येकाला ठाऊक आहे. टेनिस क्रिकेटचा स्पेशल इतिहास आहे. जेव्हा जेव्हा झेल ड्रॉप केला गेलाय तेव्हा तेव्हा निश्चित रूपानं त्या बॅटरनं अटॅकच केलाय. तीच भूमिका आता घ्यावी लागेल. तीच भूमिका इथूनही मात्र घ्यावी लागेल या बॅटरला. पण आता स्ट्राईक चेंज होतीये. हो मिस करतील यावेळेस क्षेत्ररक्षक. कांची तारांबळ थोडीशी उडताना पाहताय. किती धावा मिळतील तर एकच धाव. आणि आता मात्र समोर कोण येतोय तर ज्याचा झेल इथून मात्र केला गेला होता ड्रॉप. सूरज पाटील ऑन स्ट्राईक आता पाहायला मिळतोय. गोलंदाज या. नेक्स्ट बॉल. सरबॅट. माझा झेल का सोडला. प्रत्युत्तर द्यायला आता मात्र सुरुवात. षटकार. येस. मुकेशजी पाटील आणि नितीनजी पाटील इथे उपस्थित होतात. वेलकम. सलग 3 चेंडू 3 षटकाराकरिता मुकेशजी पाटील निखिलजी पाटील यांच्याकडून सूरज करिता 1111 रुपयाचं रोख पारितोषिक इथून असणार आहे. पहिल्या षटकार तर इथून मात्र ठोकलाय पण चेंडू शेवटचा शेष राहतो आहे ती. यावेळेस आपण इथून मात्र पाहताय डॉट बॉल. तर फेकी आहे. षटक समाप्तीचा इशारा पंचांशापर्यंत पोहोचवतील. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या 19 या अंकावर धावफलक. डीजे. खेळ शेष राहतोय आणि विजयाकरिता 34 धावांची आवश्यकता.
या 24 चेंडूमध्ये अजूनही भासतीये. 24 चेंडू विजयाकरिता 34 धावांची आवश्यकता. पाहूया शिवतेज अर्थातच शिवतेज वॉरियर्स करिता आता मात्र थोडीशी परिस्थिती बिकट कदाचित होताना पाहायला मिळेल. 24 चेंडू विजयाकरिता 34 धावांची आवश्यकता. मित्रा थोडीशी घाई कर जयेश. आम्ही पहिल्याच मॅच पासून तुमच्यापर्यंत पोहोचू. घाई करा. आज फायनल आपल्याला उजेडातच खेळवायची, या गोष्टीची आपण नोंद घ्या. जयेश दुखतेला आणले गेले, कंटिन्यू केले गेले. आय थिंक येस, कंटिन्यू केले गेले. सिंगल मिळते इथून मात्र. सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. धावसंख्या सिंगल 20 या अंकावर धावफलक म्हणजे 33 धावांची आवश्यकता अजून येणार आहेत 23 चेंडूंमध्ये. प्रत्येक चेंडू मागे 2-2 धावा जरी कन्वर्ट केल्या गेल्या तर तरीही धावसंख्येमध्ये वडचढ होऊ शकतं. एखादा मोठा फटका आला तर सामन्याचा आव्हान इझिली जवळ आपण करू शकता. बघूयात काय होईल. घाई करा. प्रत्येक चेंडू मागे क्षेत्ररक्षण नका चेंज करू. फायनल आहे आज. आम्हाला आयोजकांनी ती सूचना पोहोचवली आहे. गोलंदाज या ओहो गॅप 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 मधून चेंडू ट्रॅव्हल केला गेलाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक. बाउन्स होतोय चेंडू. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर निघून जातोय सरळ सीमारेषा पलीकडे. पुन्हा एकदा माझा झेल सोडला तरी का, याचं उत्तर चौकार. धावसंख्या चौकारानं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पण वाईट बॉलचा इशारा. नशिबाची साथ कदाचित शिवतेज वॉरियर्सच्या बाजूनी. वाईट बॉल आपण इथून मात्र पाहताय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 25. अर्धा नव्हे पण अर्ध्याच्या जवळचा पल्ला पार केलाय या धावसंख्येनं. 22 चेंडू विजयाकरिता 28 धावांची आवश्यकता इथून मात्र वाचतीये. 22 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जयेश तयार. पुढचा बॉल यावेळेस फेकी. इथून मात्र आपल्याला निर्धाव पाहायला मिळते. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं कन्फ्युजन डेफिनेटली आपण इथून मात्र पाहताय. निर्धाव फेक. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल फटका चांगला आहे. मिस टायमिंग शॉट. विकेटचं बटन फटका बसतोय. फलंदाजाला परतावं लागेल. इथून मात्र झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. आता कोण तर स्वतः संघ मालक अभिषेक जाधव. युवा सेनेची जिम्मेदारी जिल्ह्याची खांद्यावर आहे. आता संघाची जिम्मेदारी सध्या तरी खांद्यावर घ्यायची आहे आणि अडचणीत सापडलेल्या या संघाला बाहेर काढायचं आहे. कुणबी प्रीमियर लीग विक्रमगड तालुक्याचे अध्यक्षपद सुद्धा भूषवत आहेत अभिषेकनं. पहिल्या चेंडूवर खेळला गेला होता करारी प्रहार. ताकद थोडीशी कमी आणि इथे मात्र विकेटचं बटन. फलंदाज बाद. जर का विकेट हॅट्रिक झाली तर आदरणीय
दिनू मामा यांच्याकडून 555 रुपयाचं रोख पारितोषिक जयेश दुकटेकरिता असणार आहे. पाहूयात इथे मात्र विकेट हॅट्रिक घेतली जाईल का. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जयेश हलक्या हाताने इथून मात्र दिशा दर्शवली जाईल. हॅट्रिक वाचवली आहे. षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25-25 म्हणजे विजयाकरिता 18 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. दिव्यात एक संधी डिक जॉकीला आणि पुनश्च एकदा परतू या मॅच मध्ये. पाटील साहेब आणि नितीनजी पाटील साहेब मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांना मुख्य व्यासपीठावर सन्मानित करण्याची विनंती मी राहुल पाटील साहेबांना विनंती करतो. आपल्या शुभ हस्ते त्यांना मुख्य व्यासपीठावर आपण शाही सन्मानित करायचं आहे. मायेची उपदार शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शाही सन्मान आदरणीय मुकेशजी पाटील साहेब असतील आणि नितीनजी पाटील साहेब आणि मुकेशजी पाटील साहेब यांचा शाही सन्मान या मुख्य व्यासपीठावर आपण इथून मात्र पाहतोय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सूरज. ओहो हो मिस करतील याही वेळेस निर्धाव फेकी होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला. तदनंतर धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 29 या अंकावर. तदनंतर निर्धाव फेक सूरजला आपण पाहताय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज या षटकातील पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल शफल होऊन खेळण्याचा शफल नव्हे तर थोडंसं बाजूला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. वाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतायत. धावसंख्या 30 म्हणजे विजयाकरिता अजूनही 23 धावांची आवश्यकता इथून मात्र भासते. 16 चेंडू 23 धावांची आवश्यकता. आव्हान तसं जवळ केलंय. 1 ते 2 मोठे फटके सामन्यामध्ये कुठेतरी मात्र इन होण्याचं किंवा जवळ करण्याचं चान्स वाढू शकतात. पॉवर फुल स्ट्रोक चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. षटकार 6. गोलंदाज या षटकातील पुढचा चेंडू. षटकार पाहायला मिळाला. यावेळेस डान्स करतोय चेंडू. नक्कीच नामांकित समालोचक प्रमोदजी शेडगे काल कॉल मार्फत आमच्या पंचायतच्या झाल्यानंतर पोहोचवलं की डेफिनेटली माझ्या शुभेच्छा या स्पर्धेकरिता पोहोचवा आणि नक्कीच कुणबी प्रीमियर लीग करिता नामांकित समालोचक प्रमोदजी शेडगे सरांकडून शुभेच्छा येतात ते आम्ही पोहोचवतोय. धन्यवाद. यावेळेस पाहतोय चॉप केले गेले या चेंडूला. सिंगल इथून मात्र मिळत्या. सिंगल सिंगल करिता आगेकूच धावसंख्या जाऊन पोचती ती म्हणजे अर्थातच 38 या अंकावर धावफलक. चेंडू संपतायत 5. 13 चेंडू विजयाकरिता 15 धावांची आवश्यकता. गोलंदाज या सिंगल मिळतीये. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे अर्थातच 39.
12 चेंडू विजयाकरिता 14 धावांची आवश्यकता. स्ट्रोक तर पॉवरफुल आहे. फटका फसवा इथे मात्र बाउन्स. जबरदस्त जबरदस्त क्षेत्ररक्षण. स्वतःला अक्षरशः झोकून दिलंय. डावकुरे आता जर फलंदाज केलं तर अक्रॉस द लाईन खेळणं कदाचित त्यांना फायदेशीर ठरतं. खूप स्ट्रॉंग झोन त्यांचा समजला जातो. पंचांकडून की बॅटरकडून? पंचांकडून मागणी झाली आहे स्क्वेअर लेगच्या. यस कल्पेश पहा, भीमरकरिताही मागणी झाली आहे. आपण पाहू शकताय पंचांकडून. यस फक्त आणि फक्त पंच सॉफ्ट सिग्नल काय आपला नो बॉलचा सॉफ्ट सिग्नल तर पोहोचवलाय. पंच आहेत आमचे. हाईट पाहिली जाईल. टेक्नॉलॉजी आहे. पंचही माणूस आहेत. डेफिनेटली चुकू शकतात. जर आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे तर टेक्नॉलॉजीचा वापरही आमचं पंच इथून मात्र करतील. अतिरिक्त खेळाडू त्या दोन्ही संघांची इथे उपस्थित व्हा. तुम्हाला इथून मात्र दर्शवलं जाईल. यस फेअर डिलिव्हरी. कॅन्सल कॉल पंचांचं पोचलं. मी आधी म्हटलं की पंचही आमचे माणूस आहेत आणि एक शंका असते मनामध्ये ती त्यांनी वर्तवली. 10 चेंडू 12 धावांची आवश्यकता. डॉट बॉल. गोलंदाज या निरंजन. जल्लोष तर साजरा केला आहे. निर्धाव फेक. हे चेंडू महागात ठरू शकतात. आधीच्याही 4 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष. हे चेंडू महागात ठरू शकतात शिवतेज संघाला. सिंगल मेथिया डबाच्या प्रयत्नामध्ये आपण इथून मात्र पाहताय 2 धावा पूर्ण घेण्याची इथे मात्र आकांक्षा पूर्ण होत असताना धावा मिळत आहेत 2 आणि धावा संख्या 43 म्हणजे 10 धावांची आवश्यकता. 7 चेंडू विजयाकरिता 10 धावांची आवश्यकता. क्रुशियल मुवमेंटला मॅच येऊन टेपली. गोलंदाज यार निरंजन. डॉट बॉल. षटक संपलंय. षटक क्रमांक इथून मात्र 5 संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या 43 आणि विजयाकरिता 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता.
त्या 10 धावांची आवश्यकता प्रमोद ठाकरेला आणले गेले. दोन्हीही डावखुरे आताचे फलंदाज आहेत. गोलंदाज या यावेळेस क्रॉस द लाईन फेकून दिलंय. या बॅटरला कुठे ठेवलं होतं? या बॅटरला स्ट्राईक का नाही मिळाली? चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. षटकार 6. यस, पुन्हा एकदा स्ट्रोक पॉवरफुल. या खेळाडूला आधी स्ट्राईक का नाही मिळाली? एक फाईट आणि वातावरण टाईट. सलग 2 चेंडू 2 षटकार आणि सामना इथे मात्र विजयश्री ठरतोय. अर्थातच टीम शिवतेज वॉरियर्स